गायज आपल्या बरोबर नवरी आहे. कसं वाटतं तुला तुझं लग्न आहे? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वैष्णवीज ब्लॉग. काही कारणास्तव खूप सारे महिने ब्लॉग करायला भेटला नाही, पण आता मी प्रॉमिस करते की आपले डेली ब्लॉग असतील. आणि हा जो ब्लॉग आहे तो आता स्पेशल ब्लॉग असणार आहे, कारण की माझ्या दीदीचं लग्न आहे. माझी दीदी म्हणजे माझ्या आत्याची मुलगी. आम्ही दोघे एकत्र वाढलो आहे आणि फायनली आज आता एवढे मोठे झालो आहे का आता तिचं लग्न आहे. आणि आज लग्नाचं फर्स्ट फंक्शन आहे. त्यांच्याकडे घाना बोलतात भिवंडी साईड, आणि आमच्या ठाणा साईडला काही लोक तांदूळ बोलतात, काही लोक भीती बोलतात. तर आज तोच फर्स्ट प्रोग्राम होणार आहे. तर आता मी फर्स्ट प्रोग्राम तुम्हाला दाखवते कसा असेल. सो ही आमची नवरी आहे. नदीचे ते बाजू जाई ग, जाईला 50 कल्या ग, वाशिंचे 50 पोरे ग, एक नाही तिचे मनान ग, पंकजाला सच्चे पणान ग, तो भरला तिचे मनान ग. नदीचे ते बाजू जाई ग. घुटीच्या 50 पोरी ग, एक नाही त्याचे मनान र, कल्याणी रूपाची खान र, ती भरली त्याचे मनान र. नदीचे ते बाजू जाई ग, जाईला 50 कल्या ग, नदीचे ते बाजू जाई ग. ते सुकले तांदूळ तिकडे तू काढली हाय. गायज आपल्या बरोबर नवरी आहे. कसं वाटतं तुला तुझं लग्न आहे? वेगळीच फिलिंग येते, थोडासा नर्वस. इंटरव्ह्यू नाही द्यायला सांगितला. मस्त वाटतं. हा, ही आमची वर्मा आहे, जी एंड टायमावरती पण सगळं सामान शोधत राहिले. आता कशामध्ये? यांची थोडंसं ठेवा, थोडंसं ठेवा, पिक्चर करा आणि मग जात्याला लावलं पाहिजे. यांची ठेवायला सांगतो. सृष्टी, फायनली अवंतीचं लग्न होते. कसं वाटतंय? सांग आता कसं वाटतंय? चिव दिदी इथं बघ, दिसून दे काय करते. जमेल. हां, पाणी काढवायचं. हां, फिरतोय. हां, तुम्ही आत लागला बघा. A few moments later. संध्याकाळचे 6 वाजले. दुपारी जाम काय ना काय प्रोग्राम होता, आणि प्रोग्राम झाल्यानंतर लिटरली एवढी झोप आलेली का मी झोपली. तर आता मग 6 वाजलेत आणि मी मेहंदी पण काढून घेतली. माझी मेहंदी काढायची बाकी होती, तर मेहंदी काढून घेतले.
आता बघू पुढे काय काय फंक्शन होतं त्याचं. दीदी हे काय आहे? या मुर्गाच्या पापड्या आहेत. ओके. ब्लॉग टाकते का बाबा, मी नाही बोलत. मला वाटते पापडी जरा जास्तच बारकी जातो ताट घेऊन तू तरी किचन नीट आले त्याच्याबरोबर म्हणून सांगते जा तरी तो ताट तरी बाहेर घेऊन येतो बस. वरती 3 समोसा खाल्ले नाही. आमची नवरी एकटीच चालले पुढं पुढं. गौरी लेट आली तुम्ही. आता नाही उडली बरंच त्यांच्याकडे अशी पद्धत आहे का रात्री पण नांदवलं जाते. तर आता तीच रसम चालू आहे. बालदीन पाणी सांगलं तर चिवू तुला. गरम पाणी सांगलेलं ना. आता कोण आणि पाहिला रे बाबाची रामानी परणी निघाल की करची नाये दुसरा बाबा रे बाबाची उंबर नाये दर्यानी परणी निघाट मा करची नाये तिसरा बाबा रे बाबाची उंबर ना यशी फाशी घालवी देला निघून आला प्रेमाला चार पाच कशा वाचून जात बाया नाण्या वाचून मोरा नाण्या करली वंची मोरा भांडे भांडे लागता निघून आली मंडपाचे गावी घराची निघाल ते वरमा घराची घराची निघते वर्मा
नवरीची परिस्थिती बघा गाईज. नवरे नांदून आले आणि नवरी आता तिच्या ॲक्च्युअल आउटफिटवरती आहे. कम्फर्ट आउटफिट आहे ना. आता तोंड लपून काय होणार आहे, अख्ख्या ब्लॉग मध्ये दिसते तू. सावरा सावरा कांबर मातीचा दुसरा चौक सावरा साईडला पण लावूया तिला उभी थोडीशी वरती उभी लावू थोडं थोडं दे ना. अर्धा जास्त खाली घ्या आणि वरती बॅनर अर्धा घ्या. इकड्याचं कर प्लेन आणि मग आगे त्या साईडला चिटकव. हा तेच ना छोटेच काढा. नाही का लावते ना मग. तिथं काढले गे. सो अशा प्रकारे आजचा प्रोग्राम जो होता तो पूर्ण झालेला आहे. मला जेवढा जमला तेवढा मी दाखवलं ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करायला विसरूच नका. आणि उद्या हल्दीच्या दिवशीचा ब्लॉग पण मी टाकेन आणि लग्नाच्या दिवशीचा पण ब्लॉग पण टाकेन. म्हणून नक्की स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत सगळे ब्लॉग बघा.